शुभविवाह या मालिकेच्या महाएपिसोड भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. भूमी आता उदास बसलेली असते आणि हरलेली असते. काय करू मी, खरंच मला कळत नाही आहे. या सगळ्यामध्ये मी काय निर्णय घेऊ, माझा खूप मोठा गोंधळ होतोय, असं भूमी स्वतःच्याच मनाला सांगत असते आणि स्वतःवरतीच रागावलेली असते, चिडलेली असते. या सगळ्यामध्ये आकाश, मनू, आई बाबा, प्रशांत या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे हे तिला कळत असतं. तेव्हा तिचं अंतर्मन तिला समोर दिसतं आणि म्हणतं सह्या करून टाक. दरवेळेला माघार घेणं हे म्हणजे लक्षण नसतं, तर आपण 2 पावलं मागे येतो ती 4 पावलं पुढे जाण्यासाठी. आणि ज्या वेळेला पैसा प्रॉपर्टी कधी महत्त्वाची, जेव्हा आपला जीव महत्त्वाचा असतो तेव्हा पैसा आणि प्रॉपर्टी महत्त्वाची. तू आकाशची प्रॉपर्टी वाचवशील, पण आकाश आणि तुझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर त्या प्रॉपर्टीचा उपयोग काय आहे. त्यामुळे तू हरत नाही आहेस, तू 2 पावलं मागे येतेस 4 पावलं पुढे जाण्यासाठी. हा विचार कर आणि सह्या कर. आत्ताच्या घडीला हाच एक तुझ्याकडे क्षण आहे की तू आकाश आणि बाकी सगळ्यांचा जीव वाचवू शकतेस, त्यांना सुरक्षित ठेवू शकतेस. त्यांना सुरक्षित ठेवलंस तरच तुला पुढचं काहीतरी करता येईल किंवा ही प्रॉपर्टी परत घेता येईल. एक वेळ प्रॉपर्टी परत घेता येईल, पण गेलेले जीव परत आणता येणार नाहीत. असं म्हणत तिचं अंतर्मन तिला सह्या कर, नंतर पुढचं पुढे बघू असं समजवत असताना भूमीला आत्यांकडून खूप सारे फोटो येतात. फोटो म्हणजे आता इकडे मनूच्या फोटोला, प्रशांतच्या फोटोला, सगळ्यांच्या फोटोला हार घालून आकाशची दशक्रियाविधी कोणत्या कोणत्या तारखेला होणार हे डिटेल्स पाठवलेले असतात. आता मात्र भूमी हतबल होते. आता कोणत्याही प्रकारे रागिणीच्या विरोधात न जाता सह्या करण्यासाठी, म्हणजेच 2 पावलं मागे येऊन 4 पावलं पुढे जाण्यासाठी भूमी रागिणीच्या रूममध्ये येते. आत्या येऊ. यावरती रागिणी मुद्दाम दुर्लक्ष करते. 2-3 वेळा भूमी म्हणते आत्या येऊ, आत्या येऊ. रागिणी म्हणते अगं तू, माझं लक्षच नाही तू मला आवाज देतेस ते. यावरती भूमी म्हणते आत्या हे घ्या, म्हणजे आकाशच्या बाबांचं ओरिजिनल मृत्यूपत्र. यावरती रागिणी म्हणते कसं आहे ना, ताटकणा असलेल्या माणसांना वाकवल्यावरती मला खूप छान वाटतं, ठेव खाली. आणि हातात न घेता ते टेबलवरती ठेवायला सांगून भूमी ज्या वेळेला ते टेबलवर ठेवते, रागिणी तिच्या हाताला पाय लावते आणि म्हणते सॉरी ग, पाय लागला काय, पण ना मला असं माणसांना खाली नमवायलाच चांगलं वाटतं. आता हे प्रॉपर्टीचे पेपर तर आहेत ना, त्याच्यावरती सह्या पण पटकन करून टाक. लगेचच रागिणी प्रॉपर्टीचे पेपर आणते, त्याच्यावरती भूमीला सह्या करायला सांगते. हातामध्ये पेनड्राईव्ह घेऊन सगळं चेक करून घेते आणि म्हणते आता ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर. भूमीचा नाईलाज असतो, कारण आकाश आणि बाकी सगळ्यांचा जीव जर सुखरूप तर बाकी सगळं. म्हणून नाईलाजाने भूमी आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला तयार होते. आणि इथेच आता रागिणीला वाटतं की आपण जिंकलो, पण खरा डाव इथून सुरू झालेला असतो. खरा डाव इथे भूमीचा सुरू होतो. भूमी सह्या करते, रागिणी खुश होते. भूमी आता इकडे ते पेपर घेते, ती रडत असते आणि आकाश मला माफ कर, मी चुकले, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे, मला तुला वाचवण्यासाठी हे सगळं करावंच लागतंय, असं म्हणत भूमी आता उदास असते. नंतर इकडे रागिणी म्हणते पेपरवरती सह्या केल्यात ना, उद्या आकाशचा बर्थडे झाला की उद्याच्या इथून रवाना व्हायचं. यावरती भूमी म्हणते काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जे हवंय ते मिळालं ना. यावरती रागिणी म्हणते माझा प्रॉब्लेम हा आहे की आता मला कळालेलं आहे की तुझं काम झालंय, ज्या कामासाठी तुला इथे आणलं होतं ते काम तर पूर्ण झालेलं आहे ना, ते काम पूर्ण झाल्यामुळे आता तुला इथे थांबण्याचा अधिकार नाही. यावरती भूमी म्हणते मी आकाशला सोबत घेऊन जाईन. रागिणी म्हणते तुला सांगितलेलं कळत नाही, एकटी तू जायचं आहेस. यावरती भूमी म्हणते तुम्ही काय बोलताय, कारण मी आकाशला इथे ठेवलं काय नाही ठेवलं काय, तुम्हाला सगळं मिळालेलं आहे ना, मग तुम्ही का बरं असं करताय, आकाशच्या जीवाशी खेळ. यावरती रागिणी सांगते हे बघ, आकाशचं इथे राहण्यात माझा फायदा काय मला माहीत नाही, पण माझं नुकसान मात्र आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं आहे आणि त्याच्यावरती एक शब्द बोलायचा नाही. असं म्हणत आता मात्र इकडे रागिणीने भूमीला चांगलंच हे केलेलं असतं की तू एकटंच जायचं. भूमी सांगते नाही, मी आकाशला सोडून एकटं जाणार नाही. यावरती रागिणी म्हणते काय एकटं जाणार नाही, काय एकटं जाणार नाही, तू इथे आली होतीस काल, आज तू इथून निघून जायचं, आकाश या घरातच राहणार. भूमी सांगते म्हणजे मी गेल्यावरती तुम्ही त्याला त्रास द्याल. यावरती रागिणी म्हणते तो तुझा बिझनेस नाही आहे ना, तुला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, यापुढे जे काही करायचं ते मीच करणार. यावरती भूमी सांगते आकाश माझा जीव आहे. यावरती रागिणी म्हणते हे सारखं माझा आकाश करणं सोडून दे. हे आता नाही आहे, तू या घरात इथे आली होतीस मला प्रॉपर्टी मिळवून द्यायला, त्यामुळे हे तुमचं खेळणं आहे ना, हे बंद करा. भूमी सांगते हे आमचं खेळणं नाही आहे, आम्ही एकमेकांचा जीव आहोत, माझ्याशिवाय
शकतो आणि त्याच्याशिवाय मी नाही राहू शकत आत्या. यावरती रागिणी म्हणते हा तुझा भ्रम आहे. लहान मुलाला हातामध्ये एखादी गोष्ट हवी असेल ना तर त्यासाठी तो हट्ट करतो, तसंच तू यासाठी खेळण्यासारखीच आहेस. तुझ्यासाठी तो 10 वेळा हट्ट करतो, मला सायकल राणी पाहिजे, सायकल राणी पाहिजे, पण ज्या वेळेला तुझ्यामधला इंटरेस्ट निघून जाईल त्यावेळेला तो माझाच फक्त राहणार आहे, कारण तो फक्त आणि फक्त माझंच ऐकतो. त्यामुळे तुझं काही चालणार नाही आहे, एवढं मात्र लक्षात ठेव. असं म्हणत आता इकडे रागिणी भूमीला एकटलं निघून जरा सांगते. भूमी म्हणते आकाशच याचा निर्णय घेईल आणि आकाश माझ्यासोबत येईल. रागिणी म्हणते ठीक आहे, मी तुला चॅलेंज देते. जर का आकाश म्हटला की मी आत्तूसोबत राहतो तू इकडे राहणार आणि आकाश म्हटला तुझ्यासोबत जायचं तर तुझ्यासोबत जाणार, पण एक अट आहे. इथून निघताना घरातून तू कुणालाही सांगणार नाहीस घडलेला प्रकार काय आहे तो. तू कुणालाही सांगणार नाहीस की तू माझ्यामुळे घर सोडून झालेस, माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा ब्लेम आला नाही पाहिजे. असं म्हणत रागिणी भूमीला आता कचाट्यात अडकवत असते आणि आता तिला कोणतंही कारण न देता घरातून बाहेर पडायला सांगत असते आणि ती भूमीला चॅलेंज देते की तू एकटीच बाहेर पडशील, आकाश फक्त आणि फक्त माझ्या जवळच राहील. आता भूमी पण चॅलेंज एक्सेप्ट करते आणि आकाश जे म्हणेल तेच होईल असं सांगते. तोपर्यंत मनू येते आणि आता इकडे रागिणी म्हणते अगं मनू आलीस का आपल्या लाडक्या ताईला बोलवायला. कपटी रागिणी लगेच तिचा सूर बदलते आणि गोडगोड आवाजात बोलायला लागते. मानसी सांगते ताई आणि आई अहो तुम्ही दोघीजणी खाली नाही आलात, म्हणजे सगळ्यांचा नाश्ता उरकत आलाय, तुम्ही दोघींनी पण नाश्ता करून द्या की. रागिणी म्हणते हो हो येतोय तर आम्ही, आणि तुझं काय, तुझा नाश्ता झाला का. मनू म्हणते हो माझा नाश्ता झालाय, तुम्ही दोघीच जणी राहिलेल्या आहात. असं म्हणत मानसी दोघीला नाश्त्याला बोलवते. भूमी आणि मानसी आणि रागिणी तिघी जणी खाली जायला निघतात. पण आता इकडे रागिणीने सांगितलेलं भूमीच्या डोक्यात असतं, काहीही करून तिला आकाशला मनवायचं असतं, आकाशला आपल्यासोबत जाण्यासाठी, कारण इथे ठेवण्यामध्ये आकाशला खूप मोठा धोका आहे हे मात्र तिला माहिती असतं. त्यानंतर भूमी बाहेर येते. सगळेजण आकाशच्या बड्डेची तिला तयारी दाखवत असतात. आकाशच्या बड्डेची काय काय तयारी केली हे सगळं दाखवत असताना भूमीचा चेहरा मात्र पडलेला असतो. आकाशच्या बड्डेची थीम असते ब्लू कलरची. ब्लू कलरची थीम असते. मानसी म्हणते हे बघ ताई ब्लू कलरची थीम आहे, सगळ्यांनी ब्लू कलरचंच घालायचं आहे. यावरती राजा काका म्हणतात हो तर आकाशचा बड्डे आपल्यासाठी खूप स्पेशल आहे, त्यामुळे आकाशच्या बड्डेला आपण काय काय करायचं हे सगळ्यांनीच ठरवूया. यावरती भूमीचा उदास चेहरा बघत मानसी म्हणते ताई काय झाले तुला, तू अशी का उदास आहेस. अथर्व म्हणतो मी सांगतो ना ताईला काय झाले ते, म्हणजे आकाशच्या बड्डेला काय काय करायचं हे सगळं ताई विचार करत आहे. तिचं पण काहीतरी स्पेशल सरप्राईज असेल आकाश जिजूंसाठी आणि त्याचसाठी ती हे सगळं करत असेल. हो ना ताई तुमचं असंच काहीतरी प्लॅनिंग आहे ना. असं म्हणत अथर्व आता भूमीकडे पाहतो. आजी म्हणते हो तिचं काहीतरी सिक्रेट प्लॅनिंग असेल, पण भूमी आम्हाला सांग की आकाशसाठी ते सिक्रेट राहू दे, पण आम्हाला सांग म्हणजे आम्ही तुझी मदत करू. असं म्हणत सगळेजण आकाशच्या बड्डेची इतकी तयारी करत असतात की आता सगळेजण खुश होऊन हे सगळं करत असतात, खूप धमाल करत असतात. बड्डेला काय करायचं याची सगळी सजावट चालू असते, थीम पार्टी असते, ब्लू कलरची थीम ठेवलेली असते, पण भूमीचं याच्यामध्ये लक्षच नसतं. पण इकडे भूमी विचार करते किती माझ्या जवळची माणसं आहेत ही, किती माझ्यावरती प्रेम करतात आणि या सगळ्या माणसांना सोडून मी निघून जाऊ, पण हे सगळं यांच्या भल्यासाठीच आहे, कारण मी जर इथून निघून गेले नाही तर प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे. रागिणी आत्या कोणत्या थराला जाऊ शकतील याबद्दल आपण विचारसुद्धा करू शकत नाही, पण माझ्या माणसांना सोडून जाताना मला खूप दुःख होईल, पण जरी हे झालं तरी आकाशसाठी मला हे करायलाच पाहिजे. मला आकाशला घेऊन इथून निघायला पाहिजे, जेणेकरून आकाशच्या जीवाचा धोका रागिणी आत्यांमुळे असलेला टळेल. असं म्हणत भूमी आता विचार करत असते. तिचं कशात लक्ष नसतं, फक्त एकदा आकाशला घेऊन इकडून मला सुखरूप निघून जाऊ दे. निघताना त्रास तर होणार असतो, पण तरीसुद्धा आकाशसाठी हे मोठं पाऊल उचलायला ती तयार असते. तोपर्यंत इकडे आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती झालेल्या सह्या बघत खूप खुश झालेली पौर्णिमा म्हणते आई आत्ता तर तुमच्या मनासारखं झालं, सगळं तुमच्या मनासारखं झालेलं आहे, पण ह्या भूमीने सह्या केल्या तरी कशा, आणि इतकं सेलिब्रेट करण्यासारखं कारण असताना सुद्धा माझ्या मनामध्ये एक प्रश्न उगाचच पडत आहे. रागिणी म्हणते बोल, तुला नाही बोलले तर तू काय गप्प बसणार आहेस का. यावरती पौर्णिमा म्हणते मला एक प्रश्न पडतोय की ती भूमी घर सोडून निघून जाणार आहे, जाताना ती आकाशला घेऊन जाणार आहे, मग तुमचं काय मनामध्ये आहे, आकाशला इथे कशाला ठेवायचं आहे. असं म्हणत पौर्णिमा आपला प्रश्न विचारते. यावरती रागिणी म्हणते तू मूर्खच राहणार ग, आकाशने इथून जाण्यात माझा तोटा आहे, म्हणजे तो इथे थांबण्यात जरी काही फायदा नसला तरी तो जाण्यात माझा तोटा आहे. आता मूर्ख पौर्णिमाला खरंच कळत नाही की हा तोटा काय आहे. रागिणी म्हणते तो इथून निघून गेला तर माझा खूप मोठा तोटा होणार आहे. आता मात्र
मृत्यूपत्रामधलं एक मोठा क्लू आकाशच्या इकडे थांबवण्याचं रागिणीचं कारण असतं, कारण मृत्यूपत्रामधला बिटवीन द लाईनमधला असलेला एक क्लू यामुळे रागिणी आता आकाशला थांबवण्यासाठी जोर जबरदस्ती करत असते. मालिकेमध्ये आता याच क्लूमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार असतो. ज्या वेळेला आकाश भूमीसोबत निघून जातो त्याच वेळेला हा मृत्यूपत्रामधला जो एक बिटवीन द लाईनमधला क्लू असतो तोच क्लू आकाश आणि भूमी यांचा धागादोरा बनत ही प्रॉपर्टी परत घेण्यासाठी कारणीभूत ठरणार असतो आणि याच कारणासाठी रागिणी आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. हा क्लू काय असतो? महा एपिसोड भाग 2 मध्ये नक्की पहा.